राधा, अगे राधा, कुठे गेली ही पोरगी? ना शाळेला जायचं हिला. राधा, काय हो राधा राधा लावले? अरे त्या लेकराला शाळेत जायचंय. दुसरी माणसं नाही का घरामध्ये नुसती राधाचा नारा लावून ठेवलाय? किती किती काम करून घेशील तिच्याकून? करू दे जरा काम धंदे. दुसरे येणार आहे काय कुणी करायला काम धंदे? काय बिन आईचं लेकरू शिकू दे, तिला शिकलं तर काहीतरी तिचं भलं होईल. अरे देवा देवा देवा, शिकून जर कलेक्टरच्याच नोकरीला लागणार आहे ती. काय म्हणा यार, काय यार, तुला थोडी सुद्धा माया दया नाही तिची. आता माया दयाच करते ना, आता घरामध्ये रेट खाऊ घालते तर माया दयाच ना. आता ही लई काम केली तिने. राधा, जाऊ दे तिला शाळेला, जाऊ दे यार. तू ऐक, तू पाया पडतो, ऐक, तू नको कडन करू. मग एक काम करा तुम्ही, तिला शेण काढा आणि तिला शाळेला लावा. तू शाळेला नाही जायचं का? जायचंय ना, पण आई बोलली आधी शाळेत जायच्या अगोदर शेण काढ. जाऊ दे तिला. काय तुला काय अडचण? तिला जाऊ दे शाळेत. काय शेण राहिले ना मी तुम्ही एक काम करा, तिच्यावरची काम तुम्ही करायची. हो बाई, मी करतो बा. तिला काय तिच्यावर राग काढते तू? मी कुठं राग काढते? मी किती प्रेमाने बोलते आहे ना ग बाई तुझ्या संग. मी राग केला कधी तुझा? नाही बाबा, आई राग नाही बघितलं का? माझा. अरे यार, तू पण आई आहे ना, थोडं समजून घ्या. अहो पण मी तिचा राग नाही करत. करते बाळा मी तुझा राग नाही नाही करत. अहो नाही करत बाबा. तुझी फी भरली? नाही, फी भरायची बाबा. फी भर, अभ्यास कर बरं तू. 3,000 रुपये लागतात. ठीक आहे ठीक आहे, आणि अभ्यास कर. तर आहेत पैसे, पण जाऊ दे, नको त्रास दे. पैशाचं नाटक कमी करा, काम धंदे करू दे त्या पोरीला काहीतरी. अरे ऐक, नको तिच्या ह्याच्या करू. तू तिला शिकू दे. कसेल तिच्या शिकून वाईट? कुणाचं भलं करणार आहे ती? एक काम करा, ते माझ्या भाऊ आहे ना येणार आहे, तो सोयरीक बघतोय, लग्न करून द्या आणि द्या हाकलून. आमच्याकडे तरी थोडंफार लक्ष लागू द्या तुमचं. तू ये ना, तुझं उरकून तुझा. मला आता जाऊ दे कामाला. माझा डबा दिसेल का जाऊ तसाच? नाही दे डबा. जा बापाचा डबा घेऊन ये. काय मला अहो वाटतं- तुम्ही थोडस ऐका माझं, त्या पुरीस लग्न करून टाकू द्या. अरे हुशार आहे ती. तिच्या अहो. शिकली तर स्वतःच्या पायावर उभं राहील. तिला चांगलं स्थळ भेटेल. अहो थोडं ऐका ना तुम्ही माझं. चांगलं स्थळ बघ ना. माझा भाऊ वाईट वक्त बघणार आहे का? हे सगळं ऐकू तू बाई, पण का त्या लेकराची मागे करू दे, राहू दे. थोडं शिकायचं राहिले. आता अजून 1-2 वर्षात तिचं शिक्षण पूर्ण होईल. अरे राधे, डबा आणती का नाही लवकर? चल 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 चल, डबा. उरकन तुझा. नको नको त्रास दे. जाऊ दे शाळेला, जाऊ दे थोडे दिवस. चल येऊ तुम्ही, जाऊ तिला, नको त्रास दे. तुम्ही जा कामावर. शेण काढून झालं आई. मी आता जाते मग शाळेत. तुझा बाप तिथं काय कलेक्टरच्या नोकरीला लावणार आहे का ग तुला? हा? जास्त नाटक जर केलं ना तर हातपाय मोडून ठेवीन. नाटक करायचं नाही. उठ उठ, 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 लवकर उठ, उठ. हो आबाच दुसरं लग्न केलं म्हणून तरी ते थोडस प्रपंच रांकीला लागलाय. हा राव, त्या सावध राहिनी ती सांभाळली ती मुलगी. बरं झालं, नाही तर मग अवघडच होत्या. मुलीला सगळं घरचं काम करावं लागलं असतं. कशी मग काय शिकत ती? आणि अभ्यास तरी कुठून केला असता? अण्णा, आम्हा भाकरी बिकरी घालते ना. अरे आम्हाला घालते भाकरी, तुम्ही तुमचे बघा. आमचे काय, आम्ही कधी खातो तुम्हालाच कधी केली बाहेर. त्या आबान. आबालाच मानावं लागेल. दुसरं लग्न केलं, त्या पोरीचं काम वाचलं, तेव्हा तिचा अभ्यास झाला. ते आम्ही दम नसता धरला, पण ते खरंच दमदार माणूस म्हणायचं. तात्या, तसं अर्ध्या आयुष्यात बायको मेल्यानंतर त्याच माणसाला कळतं अवघड, काय अवघड, अवघड. लय अवघड परिस्थिती. लय अवघड. ते म्हणूनच नाही- म्हणतो बायकांना जरा जीव लावा तुम्ही. त्या आवाज नशीब भेटली दुसरी तर पोरं पाडल्यात तशीच. अहो जुनी म्हणे ना, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अधुऱ्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक काम. तसं त्याने डोकं लावलं, बायको आणली दुसरी करून, ना त्याला आपणच होतो. हा, आम्हीच होते ना सगळे. तुम्ही जरा डोकं लावला, बरा झाला. डोकं लावायला आम्ही अफाट येते. पण त्या मुलीचं शिक्षण झालं ते केवळ दुसरं लग्न झाल्यामुळं. हा, बरोबर आहे ना? त्या मुलीचा सत्कार करू. बघा ना, चपटी बिपटीच काहीतरी. अण्णाकडं मला तेवढं अण्णा. सुचते ए, फक्त. अण्णा. कामं नाहीत ए, मला अण्णा. काय. अण्णाकडं अण्णा कधीतरी उष्टी आला रे, आम्हाला कामाला आणतील भरपूर का? कामं असतात. आम्ही जाते आता. असं ए, उलसाक्षी अण्णा. तडा बरं बघू काय होईल त्याला. आता थोडशी त्या मुलीकडे लक्ष द्यावं लागेल. 100% चला. तिचा सत्कारच करायचा. चला चला आणा तुम्ही निवांत. आणा ना किती चोरी चला असेल. तर खरे तुम्ही. चिरगुट सगळ्या.
नाही आज जीव झिप्पर तोंडे कवाची करते काम करते आ? ते अगं 1 तास झालाय तुला भांडे चोळायला लावलं. करते ना ते. आधी मी एवढे सगळे भांडे घासले ते घरात ठेवले मग दुसरे ते होते मग ते 1 तास झालाय चोळती ते 4 भांडे. करते मी आई. लवकर उठायचं लवकर करायचा. डोकं फिरवायचं नाही तर मी ना काल कमी आणली आज जास्त आण ना. आई मी करते मग. लवकर उठायचं लवकर. काय खाऊन खाऊन पोसायला लागली नुसती. नाटके कमी कर वजन त्याच्यावर पटकन घासून घे. नाटके नाही पाहिजे मला अजिबात. पटकन आवर. मला दुसऱ्या वेळेस माघारी यायला लावू नको अजिबात. पटपट आवर. आईच गेली नसती तर माझी वेळ माझ्या आलीच नसती. हॅलो हॅलो हॅलो. अरे दादा आवाज येतोय का माझा? हा येतोय ना. कुठे आहे तू? अरे मी इकडं गावात आहे. बोल ना काय झालं. अरे बाबा माझा जीव आहे ना ह्या घरामध्ये जशी आले ना नाकात जीव उरल्यावानी झालाय माझा. अरे एवढं काय झालं. अरे बाबा त्या माणसाला ना ती पोरगीच नुसती डोळ्यासमोर लागती. ती पोरीमुळे ना माझ्या संसाराची फार धुळधाणी चाललीये. अरे मग तुझ्या अजिबात लक्ष देत नाही. कसंच लक्ष नाही त्या माणसाला. राधे 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 बायकोचं नावच नाहीये. मला लग्न करून पस्तावा आलाय या मला माणसाला. वाटलं होतं तू जेव्हा लक्ष देईन. थांब एक काम कर आपण आहे ना त्या पोरीचं लग्नच करू. मी त्याच्यासाठीच तुला फोन केलाय. कसा बी असू दे कसा बी असू दे एवढा असो चेवढा असो कसा पण असो पण ह्या पोरीचा आता वाटोळ म्हणजे वाटोळच करायचं नाही. तर माणसाला मी दिसणारच नाही कशीच पुढं. थांब मी काय करतो मी कुठंतरी बघतो. पहिले त्या पोरीचं लग्न करून देऊ. मला मी तुझ्या घरी येतो. पटकन ये माझ्या घरी आणि पटकन नवर देऊ बघा. हिचं पटकन वाटोळ कर जाळ कर पटकन. तुझ्या घरी येतो. हा लवकर ये. ठेवू का? हा ठेव. काय करावं ती पोरगी आहे ना शाळेत पाठवली. राधे ए पुरी तुला लवकर आली या शाळेतून. बाबा शाळेत गेलीच नाही मी. अरे काय तुला शाळा शिकायची ना बाळा. शाळा शिक अभ्यास कर. तू अभ्यास नाही केलं हे काम धंदा तुला का आयुष्यभर तेच करावं लागेल ना. हा बरोबर आहे पण घरी काम खूप पडले होते मग आई तसं नको करू बाळा. तुला अभ्यास नाही केला तर मग तुझे शिक्षण कसं पूर्ण होईल. बाबा मला पण शिकायची लय हौस आहे बाबा. मला हो ना, शिकायचंय शिक. खूप मोठं व्हायचंय. तुमचं नाव खूप शिकून आलं. कमवायचंय. ऐक मग तू ऐक राहायची मग माझं लक्ष आहे तुझ्यावर. हाय बाबा पण तुम्ही शिकायचं. गेल्यावर आई काय 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 मला तसं नाही. नको करू. अयो राम 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 राम. काय नाटके चालले काय पागुळण काय रडतयन काय तिला शाळेत नाही जाऊन दिलं तू. काय यार तुला म्हणलं होतं ना तिला काम मी करतो काम राहिले. नाही मी तिला म्हणलं होते शाळेत जा म्हणून पण तीच नाही गेली. ती म्हणली लई काम पडलेत ना म्हणून. नको नको. अरे काय नका तू काय मला काही कळणार तू उठ सूट उठ तिच्यावर राग काढते तू. लईच फुल काय लागलाय हो तुम्हाला. अरे मग आपल्याशिवाय कोण आहे तिला. नाही तुम्हाला लईच फुल काय लागलाय. अरे तुझ्याशी चांगलं बोलाय गेलं तरी अहो. तू उलटच काय अहो तुम्ही अजून बाहेरूनच येताय. तुम्ही अजून दाराची पायरी ओलांडली नाही तवरच इकडे राधी सगळं गप्पा मारी जाते. तुम्हाला बायको बिकू आहे का नाही. माझ्या संग तुम्ही लग्नच का केलं मला हे सांगा बरं पहिले. अरे हो आता तुझ्याकडे पण लक्ष नाही का. कवा लक्ष दिलंय माझ्याकडं. कोणत्या टाइमला तुम्ही माझ्या नावात कवा आवाज मारलाय मला आठवलंच नाही अजून. अरे आता मग ते किती दिवस येईल लेकरू सांग बरं. किती दिवस म्हणजे. मग वर्ष 2 वर्ष शिकले की तिचं लग्न होईन जाईल. मग आता आपणच येणार इथं. पण तुम्ही मला एवढं खरं सांगा जसं मी लग्न करून ह्या घरामध्ये आले तसं ह्या गावडीशिवाय तुम्हाला माझं नाव सुचलं का पण अजूनपर्यंत? काय मला काय सांगा. कमी तुला काय घरात काय कमी सांग बरं. एवढीच सगळं कमी आणून आहे. देतोय ना. एवढीच कमी आहे फक्त नवरा विचारित नाही मला. आणि लग्न त्याच्यासाठी केलंय मी. काय म्हणावं, अरे तू कधी तोंडात चांगले 2 शब्द प्रेमानं गोडीनं बोलशील का नाही. ते भांडणं भांडणं भांडणार काय चाललंय काय तुझं. अहो कुठे भांडते मी साधच बोलते. नको केलं यार तू काय लागा तुला एकच लेकरू ती सुद्धा तो डोळ्यात खूपच आहे. तुम्ही ना बघा त्या पोरीचं काय करायचं नाही लग्न बिग्न करून टाका. नाही तर मग एक काम करा मला सांगा मी माझी जाती निघून अरे घरी. किती दिवस राहणार लग्न तर करायचंच आहे तिचं. तू असं काय डेवली करते. नाही बा मला आपल्याला सहनच होत नाही. नाही तर मला सांगा मी माझी बॅग भरते आणि जाते मी माझी. पाया पडतो नको या डेवली करू. पाया पडायला का मी देव आहे का. मी तुम्हाला चला चांगलं चला सांगते चला ना. चला चला. बाबा आईला जर एवढंच माझा त्रास होत असेल तर खरंच माझं लग्न लावून द्या मग.
शिक शाळा शिक जाऊ दे. पण बाबाला पाणी पिणी द्यावा. चल लय यार तू पण आहे ना काय थोडं समजून घ्यायचं यार. काय काम करतेस ते सगळं करते ना. समजून समजून घेऊनच माझ्या डोक्यावर बस. काय अरे एकली तू एवढं कष्ट करते शाळेला हुशार आहे अभ्यास करते. लग्न करायचे ना आता लग्न करायचं म्हणजे विषय का आता. तू टोकारपणा सोडून दी. एक तर तुमकडे भटकतोय काही गावात राड करीतोय. हाय एक पोरगी हा पण पैसे तयार ठेवा लागेल ना. किती द्यावं लागते 2-1 लाख रुपये राहू दे. देऊन टाक पोरगी आहे ना. पोरगी आहे मग काय दिले म्हणायचं तुम्हाला. पण हे टोकारपणा अजिबात थोड्या दिवस जरा नीट राहा. अरे तिथे पोरगी कोणाची आहे. माझी बाशीच आहे पण माझ्या बहिणीच्या सवतीची पोरगी आहे. अरे मला वाटलं तुमची सख्खी भाषी आहे ती. तू बाकीचं काही टेन्शन घेऊ नको. सगळं माझ्यावर सोड. तुमच्यावर टाकलेलं फक्त पोरगी तयार पाहिजे ना. पण तेवढं देणं ठेवायचं बरं का. 2 लाख रुपये. 2 नाही 3 दिन पण तसं आहे ना पोरगी तयार झाली पाहिजे लग्नाला. तुला बाकीच काय करायचं लग्न झालं ना खर्च बस का. खर्च ते वेगळा राहिला पण ते पैशाचं बघ. हा. नाही तर असं टोकारपणात हिंडतोय तिकडं करायचं काय उद्योग मला हा म्हणायचं. तिथं पहिले पैसे द्यायला लागते आणि ती तिकडच काढू नको इथे पाहिजे. इथं कशाला काय बोलतोय. हा अजिबात नाही. अक्षा दात दाखवतोय मला. दात दाखव म्हणजे काय बैल बिल का काय मी. अरे ती तसं नाही अक्षा. तू काय ती इमल का कमल का खातो ना कधी मधी तेव्हा म्हणलं ती दात दाखव. बगड्यावाने का बगड्यावाने दात आहे पांढरी शिपी बघा. नाही आहे. आणि मग तसलं काय इथं खात्री करणं गरजेचं आहे. परत तिथं गेल्यावर नको मला. तसलं काय नाही. मोकार डोक्याला टेन्शन येतं मग. पाहुण्यात काढायच नाही. परत नाही काढी. तू अजिबात काळजी करू नको. तुमच्या हाय हा पैसे आहे तयारी. सकाळचं काम खर्च करतो ना मला. खर्च तुम्हाला लय होईल. खर्च लग्न होऊ द्या फक्त आता. तुलाच करायचं. हा मग ही आपल्या बहिणीचं घर. लय मोठं आहे रे. तायडे ए तायडे नाही कधी कोणी. कुठे गेली. अयो दादा अरे काय जाडून हानती बिनती का. नाही नाही ते झाडून घेत होते. तू कशाला जाडून गेली. त्या पोरीला लावायचं जाडून घ्या. आता काय हे पोर कुणाच आहे. अरे तिथे पोरे. हा का. बस रे. काय तुला लय गडबड फोन केला होता. काय झालं? बाबा माझ्या जीवाचं लय वाटुळ झालंय. तुला अरे काय एवढं काय टेन्शन घेते. लय वैताग आलाय मला. काय त्या माझं संग लग्न करून दिलंय तुम्ही. माझं दुसरं केलं पण ते पण धाडाचं नाही केलं. काय करतोय तो माणूस. नुसते दारामध्ये येत नाही काय राधे आणि राधे ती राधे नुसती माझ्या मुळं बसली. राधे येऊन तुला तर माहिती तू किती आपाटी. मी आफाटी हात वाद घेत नाही. तिला मग पण शो बाबा तिचं नावच जणू काही माळ जपले म्हणे जपतोय. मी एक काम करतो. हा का. याच्या घरी भरपूर काय तरी वास येतोय. वास नाही रे. काय इथं घरात असेल काही नको मोकार हे करीत जाऊ. आता यायला लागला. लागलाय का असं काहीतरी काही लागलं असं बरं ना. याच्या घरी चांगलं आहे ना. मग तुम्हाला सगळं माहिती आहे. तुला काय करायचंय. आपण त्याच्याकडून 1-2 लाख रुपये घेऊ. मी काय म्हणते त्याच्या घरी कसं का असं फार झोपडी का असा ना पण हीच ना वाटुळ कर पहिले. हिला माझ्या उरवची उठव. ही गेली ना परत तुझ्या दारातच येऊन घेत नाही. आलीच नाही पाहिजे. अजिबात नाही. मला ना संसारच करून घ्यायला झाली कशीच अशी माझ्या मुळावणीच अशी बसली ना. असं वैताग आला ना काय बोलू तिला ते सुद्धा कळत नाही. माझ्या तोंडात तुझा फोन आल्यापासून रात्रभर झोप नाही मला. तुला तर रात्रभर दारा झोप म्हणलं, नाही. हिचं काय मला झालं, तसं काय? लग्न झालंय तसं झोप नाही. ती पोरगी डोळ्यासमोर ती माझ्या निसती. कळून नसतो करू. एकदम सामसूम नाही तर ना यो बाबा आहे ना तसं बी हा. नाही अजिबात नाही. कळून नाही द्यायचं. जवळ अजिबातच नाही. आज जरी आता जरी आलं ना तरी घाई जरी आलं विचारलं ना कोण आहे काय पाहुणे. तर पाहू नाही म्हण. नाही तर म्हणशील पोरग आणलंय तू उभं व्हायचं कुठाना. तसं कळून देऊ नको. बरं, पा, आपण थांब. पहिले ए राधे काय नाही. पाणी घेऊन ये लवकर. पटकन आण जरा. आणते काय गुळगुळ्यावणी उगाच. पाहुण्यांना दे. थोबाड काय बघ ती घरात आतमध्ये चल. बर चहा बी ठेवायला लावू का. चहा का. चहा नको आता जाऊ. चहा कडू आलं. चहा दाद्या
पुढं तर ताईला नाही दारू देतो इथं जेवणाचं बघा आणि हे करा. ए दाद्या मी काय म्हणते तू म्हणतो कपड्याला काहीतरी लागलं आणि वास पण मला वेगळाच वास यायला लागलाय बाबा. ह्याच्यात तुझं बी लय निघत का 17-12 तोच विषय का काढी ती अरे ती रात्रीच्याच पेलेला असेल जाऊ दे मग आपल्याला तुला काटवायचं बघायचंय ना. हा हे खरं द्या. पुढचंच वर किती तुला काय करायचं जणू काय तुझीच पोरगी असल्यावानी करते आणि वरून मला सांगत ही जागा बाई, ही असं कर आणि तसं कर. बरं जाऊ दे चहा पाणी करून घे. जाऊ दे, अरे सकाळची तरी प्यावंच लागत मला बरं. काय करायचं तिकडे फिरून तुला यायचं, काय काही करायचं करू. तुझं ते ही होईल ना. तिचं वाटलं कर पहिले. तुला बाकीचं काय तू काळजी करू नको आणि लय टेन्शन घेऊ नको. लय टेन्शन आलं माझ्या जीवाला तर लय आहे. म्हणजे लय टेन्शन. जिरीतोय बाबा गपना ती चालय ती 17-12 यायची तू परत मला तीच बोल. काय झालंय काय म्हणते का काय नाही म्हणे तो म्हणतो तेवढं बघ जमवायचं फिक्स मला मुलगा पसंत आहे आहे. ना. हे बघ फिक्स करून टाक. पण तुला सांगते त्या बाबाच्या कोणापर्यंत जाऊन अजिबात देऊन नाही. बाबा लय डेंजर आहे बाबा सर्किट आहे डोक्यामध्ये. तू एक काम कर तुला दाखवच खर्चायला लागेल काय ते बाबा आता बाबा तुला काय सांगू इथं 1 रुपया बघायला मुश्किल झाली मला असं भिकाऱ्यावानी झालंय नुसतं. काय सांगू तुला आता पण माझी जिंदगी भिकाऱ्या माणसावानी करून टाकली त्या माणसाने. काम कर ही तुला खर्चाय राहू दे मला दिली होय तुला राहू दे ना तुझी ते स्टारमुळे चाललेली आहे लय ना. चालली बाबा माझी मग तुला बी जरा खर्च आहे खरंच जाऊ तुझ्यासारखा भाऊ असावा खरंच सगळ्या काळजी बहिणी करू नको. लय जीव आहे बाबा माझ्या. लग्न लावून याच्या पुन्हा अजून दे असं म्हणतो पण त्याच्या कारण अजिबात जाऊन जाऊ फक्त ना. ही लग्न तू लावायचं नको बघ. जाऊन देऊ उशीक तुला- टाकली का तू लगेच फोन करून सांगतो. अजिबात नाही मी फोनच नाही करीत तुला हा. बाकीच काय करायचं फोन करू नको अजिबात हा. काहीच म्हणू नको. काळजीच करू गप्पा नको. रे गप करून टाकू आपण. हा. ती होणारच आहे ना. काय 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 ते म्हणतो हे फिक्स झालं ना बाकीचे पैसे देऊ आपण त्यांचं परत. हा नाही ते दादा आहे ना सांभाळायला. दाद्याकडे माझ्या. हा. काय नाही, पुढे काय जाऊ? हा माझा दादा आहे ना मी कशाला टेन्शन मग हा तू हे कर, त्या दाजीला कसं काढवायचं ती गंडेव. मी करते त्याला काय हा. करायचंय मी आता गोडी गुडीत घेते फक्त तू बाबा एखादी उशीक टाकली ना तर फोन बिन करू नको अजिबात नाही. हुडूच नको बिलकुल शब्द मी बी. याच्यातला काय सबूत नाही सांगितलं का हा तू काळजी करू नको. चालतंय चालतंय हा. मग आता एक काम करा तुम्ही निघा दोघं ना नाही तर ते आलं का परत प्रश्नावर प्रश्न विचारले बस झालं, झालं. फिक्स झालं फिक्स का? फिक्स हा फिक्स. दादाला चांगलं बाई पटकन पोरग आणलं पटकन वाटोळ केलं ना म्हणजे बरोबर पटकन ब्याज निघावा घराच्या बाहेर. मला लय माझ्या डोक्याला किती लग्न जमिलंय ना आपण लय खुश आहे आज. अरे खुशच व्हा. अरे ही लग्न आहे ना ही झाडकी पत्ती आहे. अरे असे लग्न मी किती जमावले ती माझी मलाच माहिती. किती जमिले असते पण माझ्याकडे एक पण डोकं नव्हतं बघत. तुझ्याकडे नव्हतं बघत पण तू एक काम कर ही बी नाटक जरा थोडी कमी कर. आता पी माया संग एकतय ना मग अशीच त्या बहिणीला वास आला होता. मी सकाळी म्हणतोय ना का थोडी थोडी बरं देऊ. ती एकदा म्हणून नाही राहिली भाऊ. म्हणलो आता मोडतयच काय नो नाही 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 तिथे काय आपल्याला बहिणीला मी केलं ना कस तरी ऍडजस्ट केलं ना. बहीण आपलं घरातलं नातं म्हणून जुळलं. आता माहिती देखतं पी आणि एक काम कर हा. तर मला आधी पिऊ दे आणि त्या दाजीच्या कानावर अजिबात गेलं नाही पाहिजे. नाही नाही अजिबात नाही होणार नाही राव. तर ते दाजी आहे ना जमून नाही देणार ना. हा लय आपाठी दाजी. भाजी बघितलं नाही पण ती तुमच्या बहिणीच बोलणं वाटायचं लय आपण दिसतोय तो. बहीण सांगत होती ना हा मग तिथपर्यंत अजिबात काहीच गेलं नाही पाहिजे. विषयच नाही होणार आपलं लग्न होण्याचं मतलब. हा तेवढं कर बाकीचं काय तू उद्योग करू नको. नाही त्याला जबाबदार मी तू काय बिवू नको तसं. नाही अजिबात नाही. अरे एवढी सुंदर मुलगी आहे तुला कुठे भेटत असते वैरे. ते उगत तुम्ही इंटरेस्ट घेतला म्हणून जुळलंय. अरे उग माझी बहीण त्या पुरीला वैतागलेली आहे म्हणून तुला दिली. पोरगीला भारी दिसायला चांगली बरं का. अरे अशी मुलगी तुझ्या सापडात बी नसते आली. विचार नव्हता मला भेटून लग्न होईल याचीच गॅरंटी नव्हती. तू काय काळजी करायची नाही मी आहे ना. पहिला आबाची पोरगी एवढी हुशार आणि हे पेताळा संग लग्न लय अवघड झालं गाड्या. आता त्या चांगल्या माणसांना सांगावं लागेल गावातल्या नाहीतर पोरीचं सगळं वाटोळ होईल. ती फिक्सच बघ तू काळजीच करू नको मी काळजीच घेत नाही. आणि गावात करू नको आता परत. विषयच नाही घ्यायचा पुढे तुला वाटलं ना की तू माझ्याकडे यायचं अजिबात गपचिप करू आपण. हा. हा तू काळजी करू नको आपल्याला ती बाकीच करणारच फिक्सच तिथे काय विषय नाही काय अडचण नाही. हा बरं आता चला
परत संध्याकाळी बघ परत निवांत मग बघू. हा गावात राडा करू नाही नको नाही काही. अजिबात नाही. नाही जर कळालं ना लय अवघड होईल नाही. अण्णा मानला हाँ, तुम्हाला भरपूर हो गया. जेवला जेवला पोटभर जेवला प्याला बी. ए धनु कुठे गेलता? खाली गेलतो रानात गेलतो काही पाऊस म्हणलं उसाला पाणी सोडावा हे बुरबुर येते पण काय असले याच्यात पुढे पाणी सोडते. दिलं पाणी पण अहो एक घोटाळा झाला मोठा. ते हा घोटाळा झाला एक मोठा. काय रे? अहो ते आबाच्या पुरीचं लग्न जमलं ना. आवाच्या पुरी का तो डोळा होता जमून जमलं असं लग्न तर. आबाच्या पोरीचं लग्न जमलं ना आपल्याला माहित नाही. हा अरे असे कसे होईल? आबा आपल्याला बोलला असता ना. अहो काही पण काय बोलता राव. मी आता रानातून येताना बघितलं तर तिथं त्या आबाचा मेवना मुलीचा मामा तिथं पेत होती 2 जण. तो नवरदेव पण 2 जण लय पेलती. आणि मी बघितलं का तुम्हाला फोटो वाटत असत तर मोबाईल मध्ये बघा बघा फोटो काढलाय मी. आणि अरे बघा, खरेच की मेव नाही देऊ. 2 हे काहीतरी गौड बघा. बंगाल दिसतोय बरं. आपल्याला आबाला विचारावं लागणार बहुतेक. मी खोटं कसं काय बोललो मी आपल्याला बघितलं. कसं माहित नाही झालं. आहे का? अरे पण तात्या? ह्यो आबा आहे ना आबा ह्यो बायकोच्या आहारी गेला काय? बैल झाला काय बायकोचा. त्याला खर्चाव. हे नाही चालणार. पोरगी कसली आहे ती? पोरगी हुशार आहे. मग सांगलं पाहिजे त्या पुरीनी. असं चालतं कुठं? चला पण त्या आबाचीच भेट घेऊ. त्यालाच विचारू नेमकं काय. धनु तू एकदम ओके काम केलंय. अगदी म्हणजे टायमाला तू आम्हाला सांगितलंय. आता ते आम्ही जातो त्या आबाची गाठ घेतो. मित्राचे आमचा. हे आम्ही ती बरोबर कार्यक्रम करतो. काय करायचं? तू जा. चल या आबा तो इथं काहीतरी करतोय. अय आबा राम 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 काय म्हणता? अरे काय वेळ लागली का काय याला? पाऊस येते आणि तू कसले पाणी सोडित. अहो ते खराब झालतं परत पाणी द्यायच्या टायमाला नको अडचण म्हणलं जरा नीट नाटक करावं. तुझ्या डोक्यावर परिणाम झाला काय? लग्न जमले आम्हाला कशी तू सांगितले नाही? लग्न माझ्या पुरीचं. ये तात्या सांगा. अहो असं कसं होईल? आणि मी तुम्हाला आता लग्न अहो, जमलं तुम्ही तुम्हाला बोला सांगणार काहीतरी. आता आम्हाला सांगितलं पाहिजे ना लग्न जमलं. काय राव तुम्ही तात्या अरे, तुम्हाला तू- विचारल्याशिवाय लग्न जमेल का मी? बायकोचा बैल झाला तू बायकोचा बैल. हो, आता तुमचा काहीतरी गैरसमज झाला म्हणजे तुला माहित नाही का? नाही तर घरी जाऊन तू विचार. लग्न जमले. पुरीचं माझ्या मी फोटो बघितला. अहो, असं कसं होईल मला नाही विचारता. अरे तुझ्या मेवण्याने आणली सोयरीक. आईला ती बी एवढे काय बायाला आहे ना आईला तुम्ही ना मी त्यासाठी पोरीचं वाटोळ करशील ना तू. अरे तात्या, मी त्यासाठी मी लग्न करीत नव्हतो दुसरं. अरे आम्हालाच तुम्ही वाटलं ना आग्रह तू केला? कुकडे पाणी वाचून मरशील म्हणून दिली तू दुसरी गाड्यात लगा त्या पोरीची हाल चालवली तू. आता हे तिचे भाव आणि मी दोघांनी हुशार आहे मोठं तुझी. जरा चांगला बघ मुलगा एखादा. हे अरे. काय असल्या पेताडाच्या काही नादी नाही, लागतो. काही नाही. मी कशाला जमून घरी राव? गेल्यावर ती चौकशी कर. बायकोनी आणि तिच्या भावाने मिळून हा काहीतरी घोटाळा घातला. तुला हा, क्वालिफाईड वाटतंय. सोयरीक आणून देतो हे कुठं बेवड्याच्या घरी देतो का? तुम्हाला विचारल्याशिवाय मी कसला असा लास्टला निर्णय त्याला कसा घेऊ? तपास नाही. आपल्याला कोण सांगते? अहो सगळ्या गोष्टी खरे पण ही गोष्ट माझ्या कानावरच नाही ना तुम्ही सांगताय मला. अरे आता धनुने ऐकलेला का त्यांच्या गप्पा? धनु चालला होता 12 देऊन ऊसाचं. नको नको केले राव त्या बाईने काय करावं आता? राटवायची चांगली. काय हानता आता ती मला हानीन बाया काय लय अवघड काम आहे. बरं बघू तू काहीतरी. बघ बघ घरी जा आणि बघ नाही बघ, ती तरी होऊन देणार नाही. मी तरी होऊन देणार नाही. नाही, नाही, मी बघतो आता घरी गेलो. पोरगी कसली न कुठं बेवड्याच्या गळ्यात घालतो का? पण आता घरी गेलो कळेल मला. अरे काहीतरी 10-5 ला तोडग झाला असेल तसं नाही ती बाया हे करणार. करू शकते ती बाई काही करू शकते. आणि ती मेहना बी तुझा तसलाच आहे. ती एवढंच आहे ना हो त्याला काय. त्याने 100% हो कार्यक्रम राबवला साहेब. आणलं धरून एक कुठून खायला तरी. बरं झालं माझ्या कानावर तुम्ही नाही तुम्हाला तर लग्न झालं. तू ती बघ बघ काय असेल ती बघ. चालते जा बर तू. हो हो बघू. एकदा तिला चांगलं विचारावंच लागणार आहे. हा एवढी सोन्यासारखी पोरगी आणि मला न विचार. हौसा ए हौसा काय करते का? काय झालंय? काय झालं म्हणजे तू राधीचं लग्न जमवलं? जमवलं म्हणून काय झालं? अरे पण तू कोण लग्न जमवणार? आई नाही का मी तिची? अरे आई पण ती पोरग तुझा भाऊ पेताड पोरग पेताड आणि तिथं लग्न जमवून निघाली का तू? माझ्या भावाला पेताड बेताड म्हणायचं तुला सांग आहे का देव? तुम्हाला मी नीट सांगते माझ्या भावाला पेताड म्हणायचं नाही. अरे मग पेताड नाही तर कोण आहे देव? पेताड नाही माझा भाऊ. काही बी माझ्या भावाला नाव नाही ठेवायचे. तू लग्न कसं काय जमवलं त्या पण पेताड? तुम्हाला सांगितलं कोणी मला हे सांगा पहिले. अरे सारं गावभर चर्चा झाली लग्न जमलं पुरी तर मला माहित नाही. गावभर कसं काय चर्चा होईल? मग कोणी सांगितलं माझ्या गावात? पुरीचं लग्न तू परस्पर जमवलं मला विचारलं नाही. अरे तू कोण आहे?
अहो मी तिची आई आहे, मला अरे वाटतं. आई नाही तू काही नशी नाही तिची अहो मला पण वाटतं तिचं लग्न करावं. बरोबर पेताड नाहीये तुम्हाला कोणतरी माहिती- पेताड नाही तर काय अहो चुकीची माहिती दिली तुम्हाला कोणतरी. तू चुकीची. अरे सारं गावभर झाले ते पेताड सांगत, तुझा भाऊ पेताड, ती पोरग पेताड, दारू पेते तर गावभर सांगत येत. अहो ते पेताड नाहीये पोरगा, तुम्हाला तुम्ही कोणतरी चुकीचं सांगितलेलं आहे काहीतरी. चुकीचं नाही, मला न विचारता तू लग्न जमवलंच कसं? अहो मी तिची आई आहे. अरे आई कसली असं पेताडा बरोबर लग्न करायला निघाली आणि आई म्हणून सांगते परत. मग तुम्हाला टाइम आहे का सांगा बरं, तुम्ही तुमच्या कामात अरे व्यस्त पण आहे. शिकू दे ना, तिला शिकल्यावर मग बघू ना तिच्या अहो कवर लग्नाचं. शिकवता, तिचं वय निघून चाललंय लग्नाचं. तुला शेवटचं सांगतो, अजिबात माझ्या पुरीच्या लग्नाचा विषय तू घ्यायचा नाही. हो मी पण तुम्हाला शेवटचं सांगते, मी ते पोरग बघितलंय आणि तिचं लग्न करून अरे देणार. तू ऐकलं का नको माझ्या पुरीचं वाटलं करू. मी तुम्हाला काय सांगितलंय, मी शब्द दिलाय त्या लोकांना, मी लग्न करून देणार त्या पोरीला. अरे तुझ्या पाया पडतो, नको ते लेकराच्या मुला उठू यार तू. तुम्ही ना मला तसलं काही सांगू नका, मी त्या पुरीच लग्न करून देणार आहे. अरे नको तळतळ अहो कशाचं तळतं, उलटं चांगलं अरे होईल. तुझ्या पाया पडतो बाई, ती पोरग लई पेतळ यार तू ऐक. अहो नाही हो पेताड, तुम्हाला कोणतरी चुकीचं सांगितलंय. का त्या लेकरावर राग काढते? तू काय तुझा राग असेल ती माझ्यावर काढ ना. अहो कशाचा राग काढते मी, तिचं चांगलं करून राहिले मी. अरे तुझा ऐक, सगळं खरंय पण आता तुझं लग्न करू आपण, चांगलं स्थळ बघू, तिला शिकू दे ना. अहो कवा बघणार आहे, तिचं वय निघून गेल्यावर बघता का तुम्ही काय स्थळ? वय झालं, तू नाही ऐकणार यार. काय करावंच काय तुला आता? नाही मी ते शब्द दिलाय माझ्या भावाला, ऐक, अरे नको त्यांना ऐक, नको येडवणी करू. मी येण्यावानी काही करत नाही. मी माझ्या भावाला शब्द दिलेला आहे, हे लग्न होणार म्हणजे होणार. तुम्हाला काय करायचं ते करा, मला माहित नाही अजिबात. काय करावं या बायकोला? हं? कुठून बुद्धी आली आणि ह्या बाया संग लग्न केलं? हं? काय करणार आहे आता? या पुरीच वाटोळ करायला निघाली बाया. हं? नको म्हणलं होतं, खाताने करील खाईल. पुरीला बी माहिती आहे की नाही तुला? पुरगी कुडी राधा, ए राधा. काय हो बाबा, एवढे का वैतागलात? काय सांगू, अरे तुझ्या आईने काय उद्योग वाढून तुला इथं, तुला काय माहितीये का? काहीच अगं नाही. तुझं लग्न जमवलंय. काय? हो, तुला माहित नाही? नाही बाबा, नाही हो बाबा, तुमच्या काहीतरी कानावाला असं नाही, असं नाही करणार. ती फक्त अरे, बोलते. गावभर चर्चा झाली, तुझं लग्न जमलंय ते तुझ्या मामानं. तिचा भाऊ नाही का तुझा सावत्र मामा, त्याने ती एक पोरग बघितले, पेताड. पेताड? काय सांगायचं आता, पेताड पोराबरोबर तुझं लग्न लावून द्यायला निघाली तुझी आई. बाबा मला लग्न नाही करायचं, तुम्हाला माहिती ना मला शिकायचं आणि मोठं व्हायचंय. मी कसं लग्न करू मग? अरे तुझ्या पाया पडलो मी, म्हणलं नको अरे तू पुरीचं वाटलं करू, पण ऐकानाच काय करणार? मला लग्न नाही करायचंय बाबा. नको केलं या बाईने, काय? पण मी घरातली सगळी काम करते ना, मग आई अशी का करते? काय आता तिने ना आपला इतका छळ चालवलाय. हं? ती बायको म्हणजे ना म्हणायच्या लायकीच नाही. बाबा असं नको बोलू आईला. काय करणार मग आता? काय तुझ्या पाया पडलो तरी ऐका ना, म्हणलं अरे नको आपण चांगलं स्थळ पाहू, तुला लय त्रास होतोय तर तिचं चांगल्या बरोबर लग्न करू, ऐकायलाच तयार ना. मग आता काय करायचं बाबा, आई असं का करतेय? एक काम करू, तिथे जर राहिलो ना आपण, हं? मला बांधून तुझं लग्न त्या पोट्या संग लावून देईन बघी बाई. मग आता हो का? तर तुला जर तुझा जीव वाचवायचा असेल ना, हं? माझ्या बरोबर चल, आपण ही ना आता इथं राहणं आपल्याला धोक्याचे, आपण जाऊ आता इथून. बाबा आई कशी राहीन एकटी इथं? अरे काय त्या आईची काळजी, ती तुझ्या मुळा उठली, तुझं वाटलं करायला निघाली ना, तर काय यार मग ती बाया डांबरट आहे, भाजून खाईन आपल्याला दोघाला. तुला जीव वाचवायचा ना तुझा. हं बाबा. चल, बघू चांगलं पोरग पाहू आणि तुझं लग्न करू, नाही तर इथंही बाई ना ते पेतळाच्या गळ्यात घालीन, तुझे अजून हाल आले होते. चल ऐक माझं, चल जाऊ आपण. बाबा आई. मग काय करणार? बस मला वाईट वाटतं का ती नाही ऐकणार, तिच्या हाता पाया पडलो समजून सांगितलं पण ऐकायला तयार नाही. चल चल चल, नको रडू आता, चल मी आहे ना. अरे मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तुझं कधीच नुकसान होऊन देणार नाही. चल चल जाऊ आपण, चल नको रडू, चल चल आहे चल. अरे ते आबाचं करायला गेलो एकच झालं एक. म्हणलं आपणच पुढे होऊन लग्न लावून दिले ना त्याचे. म्हणलं तुकडे बाई चांगली चांगली म्हणून चालली काना मागून आणि तिकडे गेली, अशातली गमत झाली. त्यावेळेस गरीब गाय वाटत होती नी, आता खूपच अफाट दिसते. त्या आबानी लय डोक्यावर घेतली. लाड केलेला दिसतोय हा. तिथं जरा. असं झालं ती. अहो पण त्याला काय रीत भात, हा त्या पुरीचं मोकार कुठं बेवड्या संग लग्न लावून देतात का? हा ना. तिचे वाटलं सापडाय पाहिजे, चपली हाणून. अहो आधी आबा आणला पाहिजे,
त्याला अक्कल नसून नाही काय त्याला सांगितलं नाही एकदा कानाव घातलंय ना त्याच्या करत्यावानी करत्या, बायकोला घेते. मग त्याला काय आपण थोडीफार काय सांगायची. सांगावं तर लागेल. हा. ते होऊनच द्यायचं नाही ती लग्न ते मोडीत काढायचं सगळं. आपण नेमकं त्याचं लग्न लावून दुसरं नेमकं चांगलं केलं का वाईट केलं मला हेच हेच लक्षात चालू आहे येत नाही. चांगलं. चांगलं करायला गेलं, आतापर्यंत पण चांगलं झालं चालत वाईट होतं. सगळं. म्हणलं तुकडे वाचून मरण हा, ना, आतापर्यंत द्या चांगलं दुसरं होतं. करून याचा काहीतरी सोक्ष मोक्ष लाव आबाची गाठ घेऊ त्याला समजून सांगू कारण पोरीचं कल्याण झालं पाहिजे. पोरगी खूप हुशार आहे ती. पोरगी हुशार आहे. अरे तो का आपण पूर्वी अण्णा. मी आहे ना. आवाज द्या आवाज द्या. अरे आबा आबा बाबा आई एकटीच ना घरी बाबा. नाही तुझं लग्न होऊन देणार मी आई. बाबा मला खरंच नाही करायचंय लग्न बाबा. अरे नाही होऊन देणार मी तुझं लग्न. मी आईला जिवंत आहे ना अजून. बाबा तुम्ही आई म्हणून तर मी आहे बाबा. नाही बाळा नाही माझा विश्वास ठेव मी नाही तुझं लग्न होऊन देणार. विश्वास आहे बाबा. माझी आई मला सोडून गेली त्याच्यानंतर तुम्ही. मी आहे ना, मी ए आहे. आबा अय यार काय का आमचा जीव तुझ्या पशीन काय तुझं काय चाललंय नाटक काय कळणार लई अवघड झालं आमचं. कुठं चालला तू घर गाव सोडून चाललो. गाड्यावानी गडीला का अन गाव सोडून चालला रडतोय. हा हो त्या बाईने नको नको केलं काय आणि करणार. त्या बाई माणसाला घेऊन घर सोडले. पुरीचं लग्न करून तात्या? द्यायला निघाली त्या पेतडा बरोबर काय तुझ्या काय ह्याच्यात पाणी झालं का अरे रूम ने काढायचं चांगलं घुमचायची चांगली. अण्णा तिच्या नाव काही इस्टेट केली का तू नाही ना तुझं घर असून तर सोडायला निघाला. हा, तिला घरी आपण, तात्या. तिचा भाऊ ती आपण मला जाऊ. बांधून लग्न लावून देते ना पुरीचं मग काय करणार मला आता आम्ही इथं ऐकलं का तू घाबरतो का आम्ही त्यासाठी तळतळ चालली या पोरीसाठी तू इकडे राहावं, लेकरासाठी जीव तुटतो. इकडे इकडे तू रडू नको इकडे आम्ही इकडे तू, मित्र इकडे. जीवाचे मित्र असताना आम्हाला म्हणतोय एखादा काय करतो आता दिसलं नसता गाठ पडली तर. तिच्या नाव घर नाही जमीन नाही आणि तू तू चालव पळ कुठे आणि पळून बाहेर अरे बाजून तिला खायचं हाकून देऊ केलं. आपण तू का भेटतो नको नको केलं त्या बाईनं तिला तिचा भाऊ तो पेतड भेटलाय जोडीदार. अरे त्याला आम्ही धाडा शिकवते ना. तू आम्हाला म्हणायचे ना. लई तात्या, अवघड झालं आमचं. अण्णा चला आपण जाऊ तिकडे. चला नसतं लग्न ए केलं तू तर- माघारी चल तू काय कुठं जाऊ नको मला पण सांगितलं नाही त्यांनी काय की तुझं लग्न ठरलंय असं तसं. करू नको. तुला वाटलं लेकराला होऊन सुद्धा देणार नाही. विचारलं नाही मला तर नाही पण त्या लेकराला पण नाही अरे विचारलं. ही हुशार आहे म्हणून आमचा जीव तुटतोय लगा उलट बाबा, तिचा सत्कार जर करायचा तुम्ही असं लग्न नसतं केलं तर असं कधीच झालं तुम्ही नसतं बाबा. चला, तुम्ही आमच्या बरोबर चला. चला काय कर की चला, परत परत जाऊ. माझ्या लेकरं. घरी चल घरी चल घरी चल काही नाही आता हाय. आबा 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 आम्ही चल आणलेली आहे लग्न. चल आम्ही होतो जामवाय सगळं अरे तायडे हो दाद्या तुला लय निवांत बसले रे. अरे बस काय झालं अरे इथं काय मला ती दाजी दिसना पोर दिसना तू एकटीच असते इथं बसली. कुठतरी काम बिम करत असेल ती पोरगी ती गेला असेल राणा बिनात कुठं असते ना म्हणजे असते नाही कुठतरी अरे काय बोलत तू काय बोलते म्हणजे तुला एक शब्द दिलेला पुरा नाही करता आला येतं मला कोणी दिसना तू म्हणते रानात असते ना पोर कुठं असते. अरे दाद्या ती पोरगी मला मरणामातीच घाबरते ती माणूस मरणामातीच घाबरत माहित नाही का कुठं जायचे ते घर तुला सोडून माहिती बघ. घर सोडून इथं कोणी इथं तर कोणी मला इकडं कुठं दिसणार रे बघ बरं हा, पोरीला हाका मार बरं. राधे ए राधे कुठं खपली काय नो राधे अरे कशाची राधीन कायची काय काय ताडीला का तू नुसती बोलती तेवढीच आहे. खरंच पोरग्याचा पोरीचा आवाज अरे आहे. तुला साधा एक नावरान पोरगी सांभाळताना येत म्हणलं तू काय करती. येऊ द्या तुम्ही एकदा अजून आवाज येते ए राधे अगं कुठं मिली काय नाही पोरगी राधे अरे आवाजच दे नाही राधे ती अरे काय खरं नाही तू ये तू नुसती बोलायलाच ये. जाऊ दे. काय निघून गेली का काय? हे तसं नाही करणार ती कुठं निघून फिरून जाणार नाही ती मला मारणामातीच घाबरती अरे शब्द दिलेला आहे ताडे ही पोर अरे आहे. हा पण तुम्ही कसं मध्ये झाले मला मी अजून विषय पण नाही काढला घरामध्ये काहीच मग कवा काढायची तू कधी काढायचं तुमच्यावर किती पैसे खर्च केले आणि तुम्ही साधं मग पोरगी दिसेल म्हणले हो. अरे असं नाही कुठतरी काम करत असेल काहीतरी पण येई ना का मग इतकी वेळ झालं. ऐकलं नसेल तिने तर आल्यावर मी तू आहे ना बरोबर- अशीच नुसती टामटाम करती मोकारी हे द्या. याव करीन आणि त्याव करीन आणि काहीच करीत नाही न. तुला साधे लक्ष ठेवता नाही आलं पुरी सुद्धा. असं नाही कुठतरी राणा बिना काम करत असेल काहीतरी करत असेल ती पोरगी.
पोरगी. कुठं जायची तार फाडायचे, घर सोडून मारायचे, कुठे इथंच पालवी बसले. अरे या पोराने मरणाचे पैसे खर्चले तू कशाला असं बोलत आहे? अरे पण दाद्या अजून मी घरामध्ये त्या बाबाला विषय नाही काढला, तू लगेच त्या पोराला घेऊन इथं आलाय. त्या बाईकडे बघू. हे रडू नको तू, थांब. ती काय अशी वाघीन लागून गेली काय? अरे रे रे तायडे, दाजीन राधीन ती तात्यान अण्णान हिन. अरे काय ही? अयो कुठे गेलती राधी? तू सगळी चालले तिकून रडती का म्हणते? काय आता मला तर काय कळा ना बाबा, काय उद्योग केला येऊ? काय नाही बाई, मला काही कळानाच आहे. पोरगी रडत सगळेच घेऊन आले तिकडं. हा नाही, सगळी माणसं काय आली? चल तायडे लय फुटबॉल झाला यार लका. अरे काय हा सगळेच आले. काय एवढं आवडत आले बाई, मग करा. साधं एवढं सांभाळता नाही आलं ना काय? ए नारपाळ्या हिवण्यावर देव घेऊन आला काय असलं? यांनी काय केलं? एवढं ही ना कारजुन्याचं. ओ तुम्ही माय बाल बोलायचं काम नाही. तुम्ही शांत बसा. एक मिनिट त्या पुरीचं वाटलं करू नका तुम्ही. काय वाटोळा केलाय? एवढं चांगलं पोरगं तुम्हाला दिसायला काय? ही एवढ्या दारू पित आहे, कुठे बिन कुठे पडत आहे, त्या पोरगी द्यायला निघाले काय? अहो हे कोण म्हणलं तुम्हाला बेताडी? तू तर बोलूच नको. होता ते इकून एक मिनिट. तात्या मला एक सांगा, गावात काय सगळी शेज होते काय बघू? एक ऐका, हो एक ऐका. ही तुमची सावत्र मुलगी ना, तुम्ही तुमची सख्खी मुलगी दिली असती का याला बेवड्याला? नाही बाई नसते दिली. तू जोडदार कोणी केला तरी पेते गावात. तुझी सख्खी भाषा अशी दिली असं केलं असतं तू. अरे दाद्या चुकलं नाही, तू पैसे घेतले त्याच्याहून काहीतरी. हे असलं आम्ही कधीच होऊन देणार नाही. आम्ही गावात राहतो रोज. सोन्यासारखी पोरगी एक नंबर आलाय तिचा, आम्ही सत्कार करायचा. तुम्ही लग्न जमवून पार लग्न लावायचं आणि हा घर सोडून चालला. सगळी इस्टेट याचे नाव, आणि हा उद्या निघून गेल्यावर तुम्ही काय खातात? काय म्हणजे इथं राहायचा अधिकार काय तुम्हाला? समजून घ्या जरा. माझं चुकलं, मी काय एवढं नव्हते बोलले. किती जीव लावला सांग बरं. अगं बाळा चुकलं माझं. मी काय तुला असं नव्हते, मग तुला हे करावं म्हणूनच बोलत होते ना. चुकले नाही तुम्ही, अत्याचार केलाय मुलीवर. वहिनी ते आबा तुमच्या शब्दाच्या पुढे होतात तरी. लाज वाटायला पाहिजे होती तुम्हाला. उद्या तुम्हाला मी भविष्यात लेकर होणार आहेत. असंच करणार आहेत का? बेवड्याच्या गळ्यात असले. चुकलं माझं लय मोठं. क्वालिफाईड मुलगी ती एक नंबर आलाय तिचा, आम्ही सत्कार करायला आला. तुम्हाला लग्न जमलं तिचं. भावावर किती विश्वास असावा तुझ्या त्या भावाच्या नाचते आपल्या प्रपंचाची वाट करून राहिली. नाही ना, माझी लईच मोठी चुकी झाली हो. अयो भाऊ काय दलाल दलाल. परत त्या मुलीचं लग्न तू लावून नको देऊ. नाही आम्ही बघू ते. तुम्ही बघा, तुमच्या हिशोबाने तुम्ही लावा. तुम्हाला बाई, तुमच्या पसंतीने बघ, बघा. यांच्या तुझ्या आई वडिलांना एकटा सांगतो, तुला जो नवरदेव आवडेल तुझ्या क्वालिटीचा, तेवढाच हाय फाय, त्याच्याशी लग्न कर. आम्ही त्याला सहमत आहे. तू अजिबात घाबरायचं नाही. आता आई वडिलांना एकटा सांगतोय. जाऊ दे, तुला जेवढं शिकायचं ना तेवढं शिक. मी तुला तुझ्या सख्या आईप्रमाणे जीव लावण. तू तसं टेन्शन घेऊ नको. जेवढं शिकायचं तेवढं शिक. आणि तुला जेव्हा लग्न करायचं तेव्हा सांग मला. वहिनी साहेब जागेवाल्याने दिसते. लय उपकार झाले तुमचे सगळे. त्याला तात्याचं डोकं म्हणते. सगळ्या जणांची मी माफी मागते. माझे ना खरंच लय चुकलंय. मी सगळ्यांची माफी मागते. आता आहे ना, आता त्या पोरीला तुझ्या पुरी सारखी जप. कसं जागेवाला, कसं जागेवाला. मला नको नको केलं ना बाई. मी आल्यामुळं आता थोडंसं पडलाय फरक. नाही हो, माझं चुकलं. आता मी परत अशी काही वागले ना तर मला घराबाहेर काढा वाटलं असतं. पण चुकलं माझं. दाजी तुम्हाला तरच होणार नाही. लय उपकार. अजिबात वहिनी होणार साहेब, नाही. दुसरं एक सांगायचं राहिलं, नवरा म्हणजे परमेश्वर असतो. नवऱ्याला पण माघारी बोलायचं नाही इथून पुढं. नाही ना, आता नाही बोलणार. हो. चुकलं माझं. जरा हिशोबात राहा. ए तू निघ, नाही हो, चूक नाही. तू निघ. पैसे खर्च केले सगळे. पैसे नाही, तू निघ. चल, त्याच्याकडून वसूल. 10 रुपये तो गांजा वडतो. तू निघाला हो इथं. निघ. ती असली भेद आणायची नाही. अजिबात काय तुमचं होणार काय नाही. अख्खं वाटून दुसऱ्याचा प्रपंच टवळवळ लागतो. तायडे, व्यवस्थित राहा. तुम्ही जाव, तुम्ही जाव. आपलं काम झालं. आबा, आणि तुला काही चल मदत तू आम्ही लागली आम्हाला सांगत जा. आम्हाला सांग, आम्हाला सांग. आता तुझी मम्मी पण जागे होय, काय अडचण नाही.
तुझं आता कल्याण होईल बाई. कळली तशी ते समंजस आहे पण त्या भावाच्या नादाने येड्यावानी करतो ते. नाही का? 2-5 रुपयासाठी काय बा त्याला बाबा चल, चला बाळा, चला आम्ही चल. जातो जातो